प्रश्न क्रमांक 1. 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचे एक आत्मचरित्र आहे? हरिप्रसाद चौरसिया, जयंत नारळीकर, रविशंकर की P.L. देशपांडे? आणि बरोबर उत्तर आहे जयंत नारळीकर. जयंत नारळीकर हे एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान 1. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. विधान 2. दौलत खान लोधीने भारतावर कूच करण्यासाठी बाबरला आमंत्रित केले. आणि पर्याय आहेत केवळ 2 योग्य, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. 1 आणि 2 हे दोन्ही योग्य, केवळ 1. आणि बरोबर उत्तर आहे वरील दोन्हीही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? हसदेव, ओंग, शिवनाथ की पूर्णा? आणि बरोबर उत्तर आहे शिवनाथ. शिवनाथ ही नदी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गोद्री गावातून उगम पावते आणि 300 किलोमीटर पर्यंत ईशान्येकडे वाहत छत्तीसगडमध्ये महानदीला जाऊन मिळते. काही ठिकाणी या नदीचा उगम छत्तीसगडच्या पाना बारस हिल येथे होतो असे दिलेले आहे. आणि महानदी भारताच्या ओडिसा राज्यातील मोठी नदी आहे. या नदीची लांबी 858 किलोमीटर आहे. महानदीचा उगम मात्र सिहाव छत्तीसगड येथे होतो. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? झारखंड, पंजाब, अरुणाचल प्रदेश की तमिळनाडू? आणि बरोबर उत्तर आहे झारखंड. या उत्सवात लोक सरनाच्या झाडाची पूजा करतात. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना, एक मजबूत केंद्र सरकार असलेली संघराज्य व्यवस्था घेतली आहे? ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स की USA? आणि बरोबर उत्तर आहे कॅनडा. या ठिकाणी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून कोणती संकल्पना भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली आहे ही याची यादी आहे. प्रश्न क्रमांक 6. गुरु वेंपती चिन्ना सत्यम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे? कथकली, भरतनाट्यम, कथक की कुचिपुडी? आणि बरोबर उत्तर आहे कुचिपुडी. कुचिपुडी हे आंध्र प्रदेश राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. हा प्रश्न या पहिले पण विचारलेला आहे बघा. भाग 2 मध्ये आपण कव्हर केलेला आहे. प्रश्न रिपीट होतात त्यामुळे आधी आलेले प्रश्न करणे महत्त्वाचे ठरते. आपण भाग 1 मध्ये 8 शास्त्रीय नृत्य व त्या संबंधित प्रसिद्ध व्यक्ती बघितले होते. तुम्ही प्लेलिस्ट मधून तो व्हिडिओ बघू शकता. प्रश्न क्रमांक 7. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतो? अनुच्छेद 24, 26, 28 की 30? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 30. राज्यघटनेतील अनुच्छेद 12 ते 35 मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत. अनुच्छेद 24 कारखान्यात व इतर ठिकाणी बालकामगार नेमण्यास प्रतिबंध करते. अनुच्छेद 26 धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य देते. अनुच्छेद 28 काही शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पूजा आणि धार्मिक शिक्षण यामध्ये सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य देते. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकानुसार किचन गार्डन योजना ही महाराष्ट्रातील किती आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे? 10, 12, 14 की 20? आणि बरोबर उत्तर आहे 14. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन घरांच्या बॅकयार्डमध्ये फळझाडे आणि भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देते आणि या योजनेसाठी सरकार अनुदानही देते. प्रश्न क्रमांक 9. प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहां कोणाची पत्नी होती? जहांगीर, शहाजहां, औरंगजेब की बहादूर शाह? आणि बरोबर उत्तर आहे जहांगीर. प्रश्न क्रमांक 10. बँकिंगमध्ये IFSC चे पूर्ण रूप काय आहे? इंटरनॅशनल फायनान्शियल सिस्टमॅटिक सेंटर, इंटरनॅशनल फिस्कल सेटलमेंट कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड की इंडियन फिस्कल सेटलमेंट सेंटर? आणि बरोबर उत्तर आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. हा 11 कॅरेक्टरचा असतो बघा. IFSC कोड हा पैसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खात्यात भरण्यासाठी बनवलेली पद्धत आहे. या कोडमुळे बँकेतील प्रत्येक शाखा इलेक्ट्रॉनिकली ओळखणे शक्य होते. आपल्या बँक पासबुकवर लिहिलेला असतो बघा हा कोड. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीचा भाग नाही? मंत्रिपरिषद, राज्यपाल, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती की मुख्यमंत्री? आणि बरोबर उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. राज्याच्या कार्यकारी विभागात राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व राज्याचा महाधिवक्ता येतो. संघराज्य म्हणजेच केंद्रीय कार्यकारी विभागात कोण येतात? तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचा महान्यायवादी. प्रश्न क्रमांक 12. औद्योगिक उद्योजकांना सिंगल विंडोद्वारे मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्राने यापूर्वीच सिंगल विंडो इन्व्हेस्टर फॅसिलिटेशन सेल काय नावाने स्थापन केला आहे? सहायता, मैत्री, एकल की कामगार? आणि बरोबर उत्तर आहे मैत्री. याचा लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. प्रश्न क्रमांक 13. दलितांसाठी पंढरपूर येथे कोणत्या मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते? अंबाबाई मंदिर, पतित पावन मंदिर, बसवना मंदिर की विठ्ठल मंदिर? आणि बरोबर उत्तर आहे विठ्ठल मंदिर. हे उपोषण 1 मे 1947 रोजी केले होते. विठ्ठल मंदिर खुले होण्यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण सोडलेल्या आणि मंदिर खुले झालेल्या घटनेला 2022 मध्ये
75 वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रश्न क्रमांक 14. भारतीय रेल्वेमध्ये ब्रॉड गेजचे गेज काय आहे? 1.676 मीटर, 1.432, 1.565 की 1.767? आणि बरोबर उत्तर आहे 1.676 मीटर. हे काय आहे तर पटरीमधील अंतर. ब्रॉड गेज म्हणजेच रुंदमापी तर आपण बघितलेच 1.676 मीटर. बरं, मीटर गेज म्हणजेच मीटर मापी किती असते तर 1 मीटर. आणि नॅरो गेज म्हणजेच अरुंद मापी किती असते तर 0.762 मीटर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाला भारतीय चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाते? राजा राममोहन राय, धुंडीराज गोविंद फाळके, सत्यजित रे की रविशंकर महाराज? आणि बरोबर उत्तर आहे धुंडीराज गोविंद फाळके. यांनाच दादासाहेब फाळके असेही म्हणतात. 1913 साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट होता. भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभराच्या चित्रपट विषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो. आणि 2020चा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना 2022 ला देण्यात आला. प्रश्न क्रमांक 16. 1 जानेवारी 2022 रोजी खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनीय विधानमंडळ आहे? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल. पर्याय आहेत केवळ 2, 1 आणि 2 हे दोन्ही, केवळ 1, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. आणि बरोबर उत्तर आहे केवळ 1. द्विसदनीय विधानमंडळ म्हणजेच विधानसभा व विधान परिषद अस्तित्वात असलेली राज्य सध्या 6 आहेत. ती कोणती तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे? विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली की राहुल द्रविड? आणि बरोबर उत्तर आहे सौरव गांगुली. प्रश्न क्रमांक 18. तुघलक घराण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? 1451, 1320, 1290 की 1414? आणि बरोबर उत्तर आहे 1320. तुघलक साम्राज्याचा पहिला सम्राट होता बघा गियासुद्दीन तुघलक. प्रश्न क्रमांक 19. भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? 1991, 1998, 1995 की 2000? आणि बरोबर उत्तर आहे 2000 साली. प्रश्न क्रमांक 20. भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली? 2014, 2015, 2017 की 2016? आणि बरोबर उत्तर आहे 2015. देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात 2019-20 मध्ये खालीलपैकी कोणत्या वन उत्पादनाचे मूल्य सर्वाधिक आहे? तेंदूपाने, बांबू, जळाऊ लाकूड की इमारती लाकूड? आणि बरोबर उत्तर आहे इमारती लाकूड म्हणजेच टिंबर. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान 1. वारली जमाती महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात पसरलेले आहेत. विधान 2. वारली हे निसर्ग उपासक आहेत आणि त्यांना वन्यजीवांबद्दल खूप आदर आहे. पर्याय आहेत केवळ 2 योग्य, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही, केवळ 1 योग्य, 1 आणि 2 हे दोन्ही योग्य. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 23. भारत हा जगातील कितवा गुळ उत्पादक देश आहे? 4था सर्वात मोठा, सर्वात मोठा, दुसरा सर्वात मोठा की तिसरा सर्वात मोठा? आणि बरोबर उत्तर आहे भारत हा जगातील सर्वात मोठा गुळ उत्पादक देश आहे. प्रश्न क्रमांक 24. बाबूराव रामजी बागुल यांना भारत सरकारने 1970 मध्ये हरिनारायण आपटे पुरस्कार प्रदान केला होता. ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहेत? बीड, रत्नागिरी, लातूर की नाशिक? आणि बरोबर उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात कमीत कमी खनिज धारण क्षेत्र आढळतात? पुणे, औरंगाबाद, नागपूर की नाशिक? आणि बरोबर उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 26. पदाधिकारी व शहरी संस्था यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? महापौर महानगरपालिका, उपमहापौर नगर परिषद? 1 किंवा 2 यापैकी कोणतेही योग्य नाही, केवळ 2 योग्य, 1 आणि 2 हे दोन्ही योग्य की केवळ 1 योग्य? आणि बरोबर उत्तर आहे केवळ पहिली जोडी योग्य आहे. नगर परिषदेला उपनगर अध्यक्ष असतो, उपमहापौर नाही. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के हे एकूण संभाव्य खनिज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? 19%, 32%, 26% की 28%? आणि बरोबर उत्तर आहे 19%. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राच्या नागपूर विभागात किती जिल्ह्यांचा समावेश आहे? 6, 8, 7 की 4? आणि बरोबर उत्तर आहे 6 जिल्हे. आपल्याला हे माहितीच आहे की महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभाग आहेत. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर. कोकण विभागात 7 जिल्हे आहेत, पुणे विभागात 5 जिल्हे आहेत, नाशिक विभागात 5 जिल्हे आहेत, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक 8 जिल्हे आहेत, अमरावती विभागात 5 जिल्हे आहेत आणि नागपूर तर आपण पाहिलेच 6 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 29. प्रथम
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्तकर्ता खालीलपैकी कोण आहे? बाबा आमटे, PL देशपांडे, RK पाटील की विजय भाटकर? आणि बरोबर उत्तर आहे PL देशपांडे. प्रश्न क्रमांक 30. गांधारपाले लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पालघर, रायगड, रत्नागिरी की ठाणे? आणि बरोबर उत्तर आहे रायगड. ही लेणी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. येथील शिलालेखानुसार ही लेणी बौद्ध धर्मीय कंबोज वंशीय राजा विष्णू पुलित यांच्या कारकीर्दीत इसवी सन 130 च्या आसपास निर्माण केली गेली. प्रश्न क्रमांक 31. कंदुकुरी विरेसालिंगम पंतुलू हे सध्याच्या कोणत्या प्रदेशांमध्ये विधवा पुनर्विवाहासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातात? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की केरळ? आणि बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? कोटजल, सावित्री, वाशिष्ठी की जैतापूर? आणि बरोबर उत्तर आहे कोटजल. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पन्हाळे काजी येथे ही पुरातन लेणी आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाम मधून झाला आहे? भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, सत्रिया की कथक? आणि बरोबर उत्तर आहे सत्रिया. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणाला सुसाइड बॅग म्हणून देखील ओळखले जातात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया की सायटोस्टोम? आणि बरोबर उत्तर आहे लायसोसोम्स. या आधींच्या भागात आपण पेशी अंगकाबद्दल डिटेल माहिती बघितली आहे. ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता. प्रश्न क्रमांक 35. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? मुंबई, कोल्हापूर, जालना की सातारा? आणि बरोबर उत्तर आहे मुंबई शहर. 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर आहे 943. भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? तर केरळ. किती? तर 1084. आणि सर्वात कमी हरियाणा 879. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 929. जिल्ह्यानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा रत्नागिरी. किती? 1122. सर्वात कमी तर आपण पाहिलास मुंबई शहर जिल्हा. किती? तर 832. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राच्या विधान मंडळासाठी खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते? विधानसभा, विधान परिषद, विधान परिषद, विधानसभा? पर्याय आहेत 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. केवळ 2. 1 आणि 2 हे दोन्ही केवळ 1. आणि याचे बरोबर उत्तर दिलेले आहे 1 किंवा 2 यापैकी कोणतीही जोडी योग्यरित्या जुळत नाही. प्रश्न क्रमांक 37. ऑगस्ट 2021 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने समृद्ध योजना सुरू केली? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, खाण मंत्रालय की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय? आणि बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन स्टार्टअप्सना त्यांची उत्पादने विकसित करण्यासाठी आणि कंपनीच्या विस्तारासाठी योग्य वातावरण प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 38. पशुगणना 2019 नुसार एकूण किती कोटी पशुधनासह महाराष्ट्र अखिल भारतीय स्तरावर 7व्या क्रमांकावर आहे? 4.58 कोटी, 3.31 कोटी, 2.19 कोटी की 5.22 कोटी? आणि बरोबर उत्तर आहे 3.31 कोटी. भारतात पशुगणना दर 5 वर्षांनी होते. पहिली गणना 1919 ते 1920 दरम्यान झाली आणि या आधीची 2019 ला झाली, जी की 20वी पशुगणना होती. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणत्या वर्षाने पंचवार्षिक योजनेचा भाग होण्याऐवजी सर्वात पहिल्या वार्षिक योजनेची अंमलबजावणी केली? 1966, 1961, 1971 की 1955? आणि बरोबर उत्तर आहे 1966. प्रश्न क्रमांक 40. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना कोणी 1890 मध्ये केली? VD सावरकर, नारायण मेघाजी लोखंडे, प्रोफेसर NG रंगनाथ की साने गुरुजी? आणि बरोबर उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. प्रश्न क्रमांक 41. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? नंदुरबार, अहमदनगर, नाशिक की जळगाव? आणि बरोबर उत्तर आहे नंदुरबार जिल्हा. इथे टक्केवारी विचारली आहे बरं. जर फक्त लोकसंख्या विचारली असती तर उत्तर असते नाशिक. प्रश्न क्रमांक 42. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? मणिपूर, नागालँड, त्रिपुरा की आसाम? आणि बरोबर उत्तर आहे नागालँड. प्रश्न क्रमांक 43. ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, लडाख की मिझोराम? आणि बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ब्रह्मपुत्रा ही हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये सांगपो किंवा यारलांग सांगपो ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाम मधून नैऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? बायसन हॉर्न मारिया या जमाती छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बस्तर या प्रदेशात स्थित आहेत. बायसन हॉर्न मारिया जमाती विविध देवतांची पूजा करतात. पर्याय आहेत केवळ 1 योग्य, केवळ 2 योग्य, 1 आणि 2 हे दोन्ही योग्य, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही योग्य नाही. आणि बरोबर उत्तर आहे दोन्ही विधाने योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कुणी अकबरनामा लिहिला होता?
अबुल फजल, बैरम खान, तोडरमल की फैजी? आणि बरोबर उत्तर आहे अबुल फजल. प्रश्न क्रमांक 46. राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? बाबासाहेब पुरंदरे, NS इनामदार, PK अत्रे की बहिणाबाई चौधरी? आणि बरोबर उत्तर आहे NS इनामदार. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 नुसार महाराष्ट्राचा HDI किती आहे? 0.982, 0.342, 0.752 की 0.123? आणि बरोबर उत्तर आहे 0.752. प्रश्न क्रमांक 48. स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियामुळे काय होऊ शकतात? पेप्टिक अल्सर, मलेरिया, क्षयरोग की मुरुम? आणि बरोबर उत्तर दिलेले आहे मुरुम म्हणजेच ॲक्ने. प्रश्न क्रमांक 49. भगतसिंग, आझाद आणि राजगुरू यांनी सॉन्डर्सची हत्या केव्हा केली होती? 17 डिसेंबर 1928, 17 डिसेंबर 1929, 10 डिसेंबर 1928 की 10 डिसेंबर 1929? आणि बरोबर उत्तर आहे 17 डिसेंबर 1928. प्रश्न क्रमांक 50. बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? श्रीमान योगी, विश्वास पाटील, सुहास शिरवळकर की PL देशपांडे? आणि बरोबर उत्तर आहे PL देशपांडे.